पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। 15 मे पासून आजपर्यंत साधारणतः 4 वेळा ही दरवाढ झालेली आहे। आज नाशिकमधील पेट्रोलचे दर 112 रुपये 40 पैशांवर गेलेले आहेत, तर डिझेलचे दर आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे। 99 रुपयाला 1 लिटर डिझेल नाशिकमध्ये मिळतंय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहतूकदार असे सर्वांचीच आता आर्थिक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे। जरी एका बाजूला पेट्रोल डिझेलचे दर वाढत असले तरी दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। दरवाढ होते तरी देखील रांगा वाढतायत। पेट्रोल आपण बघतोय 10 दिवसांमधली ही वाढ आहे। 10 दिवसामध्ये 9 रुपये कंप्लीट वाढवले या सरकारने। काय आता त्याला काहीच करू शकत नाही आपण, कारण की आता आपल्याला सायकलची सवय नाही राहिली, त्याच्यामुळे हे 150 पर्यंत तर नक्की जातील अशी अपेक्षा आहे। त्याच्यावर थांबलं तर आपलंच हे समजायचं। बाकी आता इथून पुढं वाट पाहायची का रोज किती वाढता फक्त। याआधी गेल्या काही दिवसांमध्ये दरवाढ बिलकुल नव्हती, आता सातत्याने होते। आर्थिक गणित काय म्हणतं तुमचं? आर्थिक गणित काय, 4 स्टेटचे इलेक्शन बाकी होते, आता ते झालेले, त्याच्यामुळे आता काहीच म्हणजे बोलायला सुद्धा शब्द नाही। आपण बघतोय कुठेतरी राजकारण आहे का असा संशय या सर्वसामान्य नागरिकांना येतोय। डिझेल पेट्रोलची दरवाढ होते, काय तुम्हाला परिणाम जाणवत आहे? डिझेल पेट्रोल आणि एकंदर इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। परिणामी त्याचं एकत्रित महिन्याचं गणित कोलमडून जातं आणि इंधनाचे दर वाढले तर पर्याय सर्वच गोष्टींचे भाव वाढतात। भाव वाढले तर सर्वसामान्य जनता आणि गरिबांचे खूप हाल होतात। त्याला पर्याय म्हणजे आता पंतप्रधानांनी आव्हान जसं केलंय की आवश्यकतेनुसारच बाहेर पडा किंवा मग EV वापरा, पण ते प्रत्येकाकडेच उपलब्ध नाही आहे। पण आता तिकडं इराण आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम आपल्याला थोडाफार सोसावाच लागणार आहे। पण त्यांनी याबरोबर एकही आवाहन केलंय की तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा। बिलकुल खरं आहे ते। सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग केल्यास इंधनाची बचत नक्कीच होणार आहे। असं प्रत्येकाने जर प्रत्येकाचं वाहन वापरलं तर इंधन जास्त खर्च होणार आहे आणि पैसा पण जास्त जाणार आहे। त्याच्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणं आवश्यकच आहे सर। तुम्ही स्वतःपासून का सुरुवात करत नाही? मी स्वतःपासून सुरुवात केलेलीच आहे। मी जेव्हा बाहेर वगैरे जातो तेव्हा मी बस किंवा यानेच जातो, ट्रेननेच जातो। आपण बघतोय नागरिकांच्या अशा ह्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे। काय एकंदरीत तुमच्या जीवनमानावर परिणाम जाणवतो आहे? 10 दिवसामध्ये साधारणतः चौथ्यांदा दरवाढ होते, 8 रुपयाची दरवाढ वाढतं। आता त्याला करणार काय? आता सरकार वाढवते ते आपण करणार काय त्याला? मग आता त्यांना तर सांगू शकत नाही, थांबू शकत नाही तुम्ही। ते वाढवणार होता, भरावंच लागेल, गाडी तर चालवत लागेल, नोकरीवर तर जावंच लागेल। नाही गेलं तर मग खायचं काय आम्ही? मग त्यासाठी सगळ्या लोकांचा सगळ्यांना त्रास होतोय, असं नाही का कोणाला होत नाही, पूर्ण जनतेला त्रास होतोय, पण याच्यावर कोणी लक्ष देत नाही। तुमची काय मागणी आहे सरकारकडे? मागणी हेच आहे, काही सगळं काही व्यवस्थित करावं, सगळ्यांना पुरेसा साठा भेटावा, सगळ्यांना सगळं व्यवस्थित व्हावं, सगळ्यांना चांगल्या नोकऱ्या भेटाव्या आणि सगळं व्यवस्थित चालावं। असं जर राहिलं तर मग काय म्हणणार नाही, सर्वसाधारण लोक मरून जातील मग असं। आपण बघतोय हे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत, हताश आहेत, हतबल आहेत। सरकार दर वाढवतंय, मात्र आता हे दर सहन करण्याशिवाय, जेवढे पैसे आहेत तेवढे देण्याशिवाय पर्याय नाही, या प्रतिक्रिया उमटतायत। मात्र त्याचबरोबर सरकारने सर्वसामान्यांची दखल घ्यावी आणि दर नियंत्रणात ठेवावे, ही देखील मागणी होत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।